नमस्कार, मी श्रुती राहुल. 9:30 वाजताच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा घेऊया झटपट आढावा. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, आमचं सर्व ठरलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. राज्य सरकारची कामं वेगानं सुरू आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. सगळं ठरलेलं आहे, लवकरच मंत्रिमंडळ होईल, काळजी करू नका. सरकारचं काम खूप मोठ्या वेगाने सुरू आहे. आपल्याला मी सांगतो, हे 1 महिना देखील या सरकारला झालेला नसताना अनेक महत्वाकांक्षी शिंदे भाजप सरकारच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. शिंदे गटाला 17 ते 18 मंत्रिपदं मिळणार, तर भाजपकडे 25 ते 26 मंत्रिपदं राहणार असं सूत्रांकडून कळतंय. तर अपक्षांना आपापल्या कोट्यातून मंत्रिपदं दिली जाणार आहेत. अजित पवारांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावलाय. अजित पवार उशिरा पोहोचले. सर्वात आधी आम्ही गडचिरोलीला गेलो होतो, आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही असा टोला एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लगावला. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही, आमची सगळी यंत्रणा जी आहे त्या लोकांच्या मदतीला होती. आज युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे, नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत. मी कधी दौऱ्यावर जावं हा माझा प्रश्न आहे, बाकीच्यांनी नाक खुपसू नये असा पलटवार अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलाय. आत्ताच का गेले, आता मी कधी जावं तो माझा प्रश्न आहे, बाकीच्यांनी त्याच्यामध्ये नाक खुपसायचं काही कारण नाही. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य, आज एक राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पण पूर ओसरल्यावर अजित पवार का गेले, काय गेलं, ते मी केव्हा जायचं ते मी ठरवीन ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून दमलो मंत्रिमंडळ विस्तार करा असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. तसंच दिल्लीतून सिग्नल मिळाला की शिंदे मंत्रिमंडळ विस्तार करतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. नाही, मंत्रिमंडळ नाही, एकनाथराव शिंदेंना सांगून दमलो, शिंदे साहेब मंत्रिमंडळ करा करा करा. आता त्यांना दिल्लीतनं जर सिग्नलच मिळत नाही तर ते कसा करणार. दिल्लीतला सिग्नल मिळाला की ते दिल्लीला जातील, दिल्लीला गेले की यादी फायनल होईल, यादी फायनल झाली की मंत्रिमंडळ होईल. सुप्रीम कोर्टातील 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलची सुनावणी 1 ऑगस्टऐवजी 2 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. घटनात्मक खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य मंगळवारी ठरण्याची शक्यता आहे. तो शिवसैनिक नव्हे तर दगाबाज मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांचा फोटो हवा, मात्र त्यांना बाळासाहेबांचा मुलगा नको. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केलाय. शिवसेना नकोय आणि ती संपत नाही म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा. बघा, आम्ही केला की नाही शिवसैनिक मुख्यमंत्री, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय अडचण आहे. पण हा आता तुम्ही केला तो शिवसैनिक नाही, तो दगाबाज आहे, तो गद्दार आहे. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा, शिवसेना कशाला चोरता असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिलंय. आमच्या खांद्यावर पाय ठेवून भाजपनं दिल्ली गाठली, भाजपला शिवसेना संपवायची होती अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. बाळासाहेब ठाकरेंचा शिपाई आहे, मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार आणि भगव्यातच जाणार अशी भूमिका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मांडली. तसंच नवा पक्ष नकोच असंही ते म्हणाले. शिवसेना प्रमुखांचे शिपाई आहोत आम्ही, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. मी तुम्हाला माझा एक शब्द देतो, मी मरेपर्यंत बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून जिवंत राहणार आणि मेल्यानंतर भगव्यामध्येच मी जाणार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना सोडल्यास आम्ही त्यांना पक्षप्रमुख मानू असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय. उद्धवजी, आपले आजचे विचार आहेत ते राष्ट्रवादी पुरस्कृत, शरद पवार पुरस्कृत आपले विचार आहेत ना. आपण आज राष्ट्रवादीच्या मांडीला लावून बसलाय. हा दोघांमधला फरक आहे, घराणेशाही नाही. तुम्ही गुंगीत होतात तर तुमचा मुलगा दाओसला जाऊन काय करत होता असा सवाल नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केलाय. तुम्ही जेव्हा गुंगीत होता आणि तुम्हाला वाटतं की अन्य लोक तुमचे पक्ष फोडत होते, तर तुम्ही गुंगीत असताना तुमची एवढी तब्येत खराब होती, तर तुमचा मुलगा डावोसला नेमकं काय करत होता. संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरे घरी बसले तसा घणाघात खासदार नवनीत राणा यांनी केलाय.
निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. निहार ठाकरे हे बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुतणे आहेत. तसंच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. मी जालन्यात जाऊन उद्या सकाळी माझी भूमिका मांडेन असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ते शिंदे गटात जातात की शिवसेनेत राहतात हे पाहावं लागेल. उद्याचा दिवस आहे, मला उद्या वेळ द्या तेवढा. माझ्या कर्मभूमीत जन्मभूमीत मला जाऊन मी उद्या हे सर्व सांगेल तुम्हाला. कशामुळे तळ्यात मळ्यात सुरू आहे घोषणा करायचं? मी अजिबात तळ्यात मळ्यात काय नाही. मी फर्स्ट डे मी सांगतो, मी माझ्या कर्मभूमीत जाईल, माझ्या जन्मभूमीत जाईल आणि तिथून सांगेल काय. दरम्यान अर्जुन खोतकर आमच्या सोबत येतील असा विश्वास शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय. तसंच सिल्लोडच्या स्टेजवर खोतकरांना नक्की बघाल असंही सत्तार म्हणाले. मध्ये मोठावर बोलणारे नेते आहेत, त्याच्यामध्ये अर्जुन राऊतचं नाव आहे आणि मला निश्चित खात्री आहे का परवा 31 तारखेला तुम्ही सिल्लोडच्या स्टेजवर अर्जुन रावला पाहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान शिंदे मालेगावसाठी रवाना झालेत. नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी मुख्यमंत्री दौरा करणार आहेत. औरंगाबादच्या नामांतराविरोधात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय. ये है कि मुख्यमंत्री साहब को काले झंडे बताने का हमने कुछ यहाँ पर ये किए हैं कि उनका स्वागत जो है वो काले झंडे दिखाकर करेंगे करके. मैं कमिश्नर साहब को ये बताना चाहता हूँ कि कुछ बातें जो है वो बैठ के नहीं सुलझाई जाती है, सड़कों के ऊपर आना पड़ता है. तो अब हम सड़कों की तैयारी कर रहे हैं, करेंगे सर. तर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केला. झेंडे दाखवावे, कसे दाखवावे, कारण की ते रात्रीच येऊ लागले. रात्रमध्ये काळीच येते रात्र, आणि काळे झेंडे रात्री दाखवले त्याचा काय अर्थ होतो? झेंडे कुठे दाखवायचे, कसे दाखवायचे त्यांचा प्रश्न आहे. परंतु आमचे जे एकनाथ शिंदेचे जे दांडे आहे ते त्यांना सरळ करतील. महाराष्ट्रात सत्तांतर होणार या वक्तव्यावर मी ठाम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. जनतेत जाऊन आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सत्तांतर करणार असंही ते म्हणाले. सत्तांतर होईल याबाबत आश्चर्य वाटू नये असं आपण म्हणाला. या मताशी मी ठाम आहे. आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता आणायची आहे शिवसेनेमध्ये, पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊ, लोकांकडून लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच. राज्यात भातुकलीचा पोरखेळ सुरू आहे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. तसंच माझ्यावर कोणतीही कारवाई करा, मात्र गुडघे टेकणार नाही असा इशाराही राऊतांनी दिला. खेळ चाललेला आहे भातुकलीचा. माझ्यावरती किती दबाव आला कोणत्याही माध्यमातून, तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेबरोबरच राहील, गुडघे टेकणार नाही. संजय राऊतांच्या आवाजातच जम नाही. पक्षाचा कोसळणारा डोलारा पाहून तोंडाला पट्टी बांधा अशी टीका भाजपकडून प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा जो डोलारा उभा केला तो आज नजरेसमोर कोसळतोय. संजय राऊत साहेबांनी जरा ही फालतू बडबड बंद करून पक्षाचा कोसळणारा डोलारा सांभाळण्यासाठी जरा तोंडाला पट्टी बांधावी. भाजप नेते बावनकुळे यांनी संजय राऊत आणि मविया नेत्यांवर हल्लाबोल केलाय. संजय राऊत रोज असं बोलत राहिले तर फक्त 2 ते 3 जणच पक्षात राहतील असा टोला बावनकुळे यांनी लगावलाय. संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ही नैतिकताच नाहीये की त्यांनी एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस सरकारला हा प्रश्न विचारायचा. तर असंच जर रोज बोलणं राहील तर मला वाटतं मग 2 आणि 3 राहतील, बाकी सर्व चालले जातील. शिंदे फडणवीस सरकार स्थिर आहे, कोणतंही भीतीचं वातावरण नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. तर आमदारांना आशेचा किरण दाखवण्यासाठी राऊत असं वक्तव्य करतायत असं बच्चू कडू म्हणाले. आम्ही सांगतो का कुठलीही काही अवस्था झाली तरी सरकार मजबूत आहे, त्यांना भीती बाळगायची गरज नाही. म्हणजे अर्थात आपण असं पकडलं की 40 आमदाराचा उद्या विवाद सुरू झाला असला तरी सरकारची मजबूती संख्याबळ एवढं आहे का हे सगळं असून सुद्धा सरकार स्थिर राहू शकतं, एवढी मजबूती सरकारमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त दिल्लीवारीच्या चर्चांना उधाण आले. मंत्रिमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात होती. एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या दिल्लीतील गुप्त भेटीची चर्चा होत असली तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची पुष्टी करण्यात आलेली नाही. सीएमओनं शहा शिंदे भेटीची कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.
दिल्लीला मुजरा करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले अशा शब्दात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. मुख्यमंत्री शिंदेंना आता चोरून दिल्लीवारी करावी लागते असा टोलाही त्यांनी लगावलाय. चोरून लपून काय करायचं? शिवसेनेत असताना तर ओपन सगळ्या गोष्टी पाहिजे ना. आता एवढं चोरून लपून दिल्लीला का जावं लागतं? चोरून लपून आपली यादी दिल्लीला दाखवावी लागते, खाते वाटप दिल्लीला दाखवावं लागतं. त्यामुळे दिल्लीला मुजरा मारूनच काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आलेले. आधी वेळ घेतल्याशिवाय मातोश्रीवर मंत्री आमदार यांना प्रवेश नव्हता. मात्र आता सामान्य माणसाला शिवसैनिकाला मातोश्रीवर प्रवेश मिळतोय असा टोला शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी लगावला. कुणालाही मातोश्रीमध्ये आता प्रवेश मिळतोय. याच्या अगोदर मंत्री असतील, आमदार असतील, वेळ घेतल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी भेटता येत नव्हतं. एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारख्या गटनेते जे आहेत त्यांना तुम्ही अधिकार द्या, त्यांना तुम्ही ही जबाबदारी द्या. परंतु असं काही घडलं नाही. एक प्रकारे सेंट्रलाइज्ड म्हणजे केंद्रित झाल्यासारखं झालं होतं हे संपूर्ण 2.5 वर्षाचा कारभार. आणि त्याच्यामुळंच आम्हाला ही भूमिका या ठिकाणी सगळ्यांना घ्यावा लागली. आता जी तुम्ही लोकांच्या मध्ये जाताय, आता मी मगाशी म्हटलं तसं, जो सहज कुणालाही मातोश्रीत प्रवेश मिळतोय, सहज कुणालाही या ठिकाणी सेना भवन मध्ये प्रवेश मिळतोय, हे जर 2.5 वर्षापूर्वी झालं असतं तर आमदारांची जी खतखत होती. शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात लोकसभा अध्यक्षांविरोधात याचिका दाखल केली आहे. गटनेता मुख्य प्रतोद निर्णयावेळी बाजू ऐकून घेतली नाही असा आरोप शिवसेनेनं केलाय. आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासहित होतील असं वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. ओबीसी आरक्षण संदर्भात कसं बघतात? महापालिका निवडणूक आहे आणि याचिका पण ओबीसी आरक्षणानंच निवडणुका होतील. ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होतील. पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा दावा राजू शेट्टी यांनी केलाय. धैर्यशील माने यांना आता लोकच धडा शिकवतील असंही राजू शेट्टी म्हणाले. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या आघाडीशी काही देणं घेणं नाही. आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांचे प्रश्न मांडत आहोत आणि आता जनताच त्याला उत्तर देईल. मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि मी निवडून येणार आहे एवढंच मला माहिती आहे. राज्याला अजून कृषी मंत्री मिळालेला नाही, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, 2च लोक सरकार चालवतायत अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये महापूर आलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, खरीपाच्या पेरण्या चालू आहेत. असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, परंतु त्याकडे लक्ष द्यायला कृषी मंत्री नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दालनात सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे त्याविरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी आलेल्या निनावी पत्राची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. राणांचे स्वीय सहाय्यकांनी राजपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. परिवारांसोबत जे दुर्घटना झाली कॉलेजींसोबत आवाज बुलंद केली होती, त्याच्यामध्ये सगळं दिसून पडतं की त्याच्यासोबत काही ना काही कनेक्शन होऊ शकते. नवनीत राणा थांबणारी नाहीये, नवनीत राणा लढणारी आहे आणि जनहितमध्ये जे गोष्टी असेल त्यांच्यासोबत मी उभी राहीन. नवनीत राणा आलेल्या धमक्यांना घाबरत नाही अशी प्रतिक्रिया राणांना आलेल्या धमकीवर नितेश राणे यांनी दिली. नवनीत राणा मॅडमला धमकी मिळाली आहे पत्रामध्ये. व्याघ्र दिनानिमित्त फडणवीस यांनी केलेलं ट्विट म्हणजे मुंह में राम और बगल में छुरा अशी टीका मिटकरींनी केली. आरेमध्ये वाघांचा मुक्त संचार असलेल्या ठिकाणी कुऱ्हाड चालवणं ही फडणवीसांची दुटप्पी भूमिका आहे असं मिटकरींनी म्हटलंय.